पंतप्रधान मोदी योग्य दिशेने जात आहे. लवकरच ते पीओके ताब्यात घेतील. स्वामी गोविंदगिरी महाराजांना ठाम विश्वास. पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारताने कठोर आणि ठाम प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या 9 दहशतवादी ठिकाणांचा यशस्वीपणे नायनाट करण्यात आला. यानंतरही पाकिस्तानने आपली नापाक कृती सुरूच ठेवली आणि भारतातील नागरी भागांवर लक्ष करत हल्ले चढवले. मात्र भारताने प्रत्येक वेळेस ठाम प्रत्युत्तर देत पाकिस्तानला माघारी पळवलं. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी झाली होती. या कारवायांमुळे दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं आणि युद्ध पेटण्याची शक्यता होती. 3 दिवस चाललेल्या तीव्र संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी शस्त्रविरामावर सहमती झाली. पाकिस्तानकडून शस्त्रविरामाचा प्रस्ताव आल्यावर ही सहमती लागू करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. यानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. आता स्वामी गोविंदगिरी महाराजांनी युद्धबंदीवरील टीकेवरून विरोधकांना चांगलं सुनावलं आहे. मोदींच्या निर्णयाला विरोध करणारे लोक पाकिस्तान धार्जिणे व परकीय लोकांचे हस्तक आहेत असे त्यांनी म्हटलं आहे. स्वामी गोविंदगिरी महाराज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे असून अयोध्येतील श्रीराम मंदिराचे महंतही आहेत. काल बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील इसरूळ येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यानंतर माध्यमांशी बोलताना स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले की नरेंद्र मोदींनी जर युद्धबंदीचा निर्णय घेतला तर तो देशहिताचाच आहे. मात्र विरोधकांनी मोदींच्या निर्णयावर टीका केली. त्यामुळे विरोधक हे पाकिस्तान धार्जिणे असून परकीय लोकांचे ते हस्तक आहेत. त्यांचे बोलवते धनी सुद्धा परकीयच आहेत अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे.